ओके, तो प्यारे बच्चों, लेट्स बिगिन विद पेपर सॉल्यूशंस, बोर्ड लेवल एप्लीकेशंस ऑफ डेरिवेटिव्स. ठीक है, पहला क्वेश्चन, ए रेक्टेंगल हैज एरिया 25 स्क्वेअर सेंटीमीटर. काय दिलं बच्चा आपल्याला? रेक्टेंगलचा एरिया 25 सेंटीमीटर स्क्वेअर. इफ इट्स पेरिमीटर इज लिस्ट, कम ऑन, पेरिमीटर काय दिला बच्चा? लिस्ट. म्हणजे फंक्शन काय झालं? पेरिमीटर. आणि ते कसं रे बेटा? लिस्ट. ठीक है, डायमेंशन आर, त्याचे डायमेंशन काय असतील? अब हमको पता है सर, एज फार एज रेक्टेंगल इज कंसर्न, एज फार एज रेक्टेंगल इज कंसर्न, डायमेंशन म्हणजे काय असतं बच्चा? लेंथ आणि ब्रीथ. सो आपण अज्यूम करेंगे एक्स अँड वाय. ते काय म्हणतायत? एरिया 25 आहे. कम ऑन, एरिया काय बच्चा? 25. सो बेटा एरिया इज इक्वल टू काय झालं रे बाळा? एक्स मल्टिप्लाय बाय वाय, विच इज नथिंग बट 25 सेंटीमीटर स्क्वेअर. बाळा पेरिमीटर हे फंक्शन आहे आणि तो लिस्ट आहे. व्हॉट इज पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल? मृणाल, व्हेरी गुड. आकांक्षा, संचिता, पटपट पटपट बोला. इकडं सार्थक, व्हेरी गुड. आदित्य, अब मजा आएगा ना भिड़, अब बचा है सिर्फ साई. हा, अरे पेरीमीटर की होवे, पेरीमीटर सारे लेंथ की सम होवे. सो x plus y plus y, it is 2 times, it is 2 times is your perimeter, and this perimeter is our function. Perimeter is our so फंक्शन अपन लेते हैं f of x. तो x काही होना चाहिए ऐसा नहीं, अपन लेते x. मग सगळ्या गोष्टी x मध्ये घेऊ आपण. फंक्शन कशात घ्यायचं? x मध्ये घ्या. सो बाळा 2 इन ब्रैकेट x प्लस, आता हा जो y है तो क्या अपन y को रिप्लेस कर सकते हैं बेटा? फ्रॉम ओवर हियर. अरे क्या अपन y को रिप्लेस कर सकते हैं? फ्रॉम 1, एंड आई कैन पुट y एज 25 बट x. मृणाल का आलं का? आणि एक्झामिनरला आपण काय लिहून दाखवू बेटा? हे कुठून आलं? फ्रॉम 1. सो एक्झामिनर विल नॉट माइंड. हे झालं माझं f ऑफ x. याला थोडं सिम्प्लिफाय करू. सो बच्चा 2 इंटू एक्स 2x प्लस 2 इंटू 50, सॉरी 25 50 बट x. अरे इज दॅट ओके? दोनने फक्त आपण मल्टिप्लाय केलं दोन्ही टर्म्सला, फंक्शन ओपन केलं. हे रेडीमेड जे फंक्शन असायचं, आता फक्त काय झालं? वर्ड प्रॉब्लेममुळे आपण ते जनरेट केलं. ठीक आहे, सर्वांना स्टेप्स माहिती आहेत. काय काय स्टेप्स आहेत? पहिली स्टेप पहिला डेरिव्हेटिव्ह, दुसरी स्टेप दुसरा डेरिव्हेटिव्ह, तिसरी स्टेप डॅशला 0 करायचं, चौथी स्टेप व्हॅल्यूज भेटणार ते डबलमध्ये टाकायच्या, राईट. आणि मग चेक करायचं, ग्रेटर दॅन 0 आला तर मिनिमम आणायचं, लेस दॅन 0 आला तर मॅक्सिमम आणायचं. चल, सो बेटा हा एफ ऑफ एक्स आहे. सो एफ डॅश एक्स, डॅशचा अर्थ काय बच्चा? डेरिव्हेटिव्ह. 2x, 2 कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लाय बाय एक्सचा किती आला बेटा? 1. आता बघ, प्लस 50 बाय एक्स, बाळा तो 50 तर कॉन्स्टंट आहे. सो प्लस 50 कॉन्स्टंट, कम ऑन, प्लस 50 कॉन्स्टंट, 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. सो फायनली 2 1 जा 2 मायनस 50 बटे एक्स स्क्वेअर. कम ऑन, सगळेजण इथपर्यंत आले का? आहे का नाही? एफ डॅश एक्स, याला 1 बोललो का आपण? याला आता 2 बोलू आपण, काय अडचण नाही. दिस इज माय सेकंड इक्वेशन नाव. ठीक आहे ना? चला पुढची स्टेप मोठ्याने बोला सगळेजण. आकांक्षा, सिंगल डेरिव्हेटिव्ह झाला, आता डबल डेरिव्हेटिव्ह, थोडं पटपट बोला. एफ डबल डॅश एक्स, बहुत बढ़िया, बोला पटकन. 2 चा आला 0. बरं, मायनस 50 बाय एक्स स्क्वेअर. ए बेटा मायनस 50 कसा आहे? कॉन्स्टंट. मग आता मी असं म्हणू का? डी बाय डी एक्स ऑफ, बरं का, 1 बाय एक्स स्क्वेअर आहे बेटा, मग त्याला आपण असं लिहू का? एक्सची पॉवर -2 आहे की नाही? वरती घेऊन फक्त -2 पॉवर केला आपण, कळतंय ना? दिस इज इक्वल टू -50 मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस, आता एक्सची पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन -1 आहे की नाही? सो बच्चा एन इज -2 आणि एक्स रेस टू -2 -1. नक्की काय आलंय ना? चला, दिस इज इक्वल टू बेटा -50 -2 किती आलं रे? 100. आणि एक्सची पॉवर आहे का नाही?
हा काय आला बेटा आपला एफ डबल डॅश एक्स झालं. याला आपण काय म्हणू बच्चा 3. चला पुढची स्टेप पटकन बोला. एफ डॅश एक्स इज इक्वल टू कशासाठी टेस्टिंगसाठी कोण आहे बेटा आपला डॅश हा 2 मायनस 50 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. निगेटिव्ह वाली टर्म जाईल पलीकडे आणि काय होईल बाळा 50 अपॉन एक्स स्क्वेअर. सो बच्चा मी असं म्हणू का एक्स स्क्वेअर होईल बी अरे 2 ने भाग जाईल याला 20 है की नाही. दिस इम्प्लाइज हाँ दिस इम्प्लाइज x is equal to this implies ते काय होते व्हॉइस रिकग्निशन चालू आहे त्याने कॉल केला तर हां हे बेटा एक्स स्क्वेअर एक्स इज प्लस मायनस स्क्वेअर रूट इज ऑलवेज प्लस और मायनस गेटिंग फक्त डिस्टन्सेस असल्यामुळे आपण त्याला प्लस घेतो आहे की नाही. ठीक आहे चला दोन डेरिवेटिव काढले डैश ला 0 केलं एक्स की वैल्यू आली. अब क्या करेंगे बेटा एक्स की वैल्यू को अपन पॉजिटिव ही लेंगे वाई हाँ एक्स इज इक्वल टू पॉजिटिव कारण की ते कोण आहे बेटा हाँ ते एक्झामिनर नाही आपण आपल्याला कळण्यासाठी घेतलं ते ठीक आहे ना. माइनस इग्नोर केले अपन क्या घेतली बच्चा +5. चला वैल्यू आली उठा करके कहां पे डालना है बच्चे डबल डैश. सो पुट ए बेटा ऍक्च्युली किती मार्क्सचा क्वेश्चन आहे 2. सो इथं एक्सपेक्टेड नाही बरं का जरा 3चा क्वेश्चन असता ना मग डबल डॅश एक्स मध्ये टाकून बिकून सगळं दाखवा आलं का लक्षात. हां सो बेसिकली हा क्वेश्चन कम्स इन द एक्झाम फॉर 3 मार्क्स मग हे एक्सपेक्टेड आहे. मग काय करायचं सर 2 मार्क्सला काही नाही आपण डॅशला 0 करून x5 आला का नाही बात खत्म उठा करके डाल दो y5 खत्म. अरे गेटिंग पण आपण काय करतोय सगळ्यांची प्रॅक्टिस होण्यासाठी है की नाही. हां आय रिपीट पहिली स्टेप पहिला डेरिव्हेटिव्ह दुसरी स्टेप दुसरा डेरिव्हेटिव्ह डबल तिसरी स्टेप डॅशला 0 करायचं बेटा त्यातनं व्हॅल्यूज भेटतात एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह किंवा रिपीटिंग आहे की नाही. मग ते उचलायच्या आणि कुठे टाकायचं बेटा पुट इन डबल डेरिव्हेटिव्ह पुट इन डबल डॅश एक्स आलं का लक्षात. डबल डेरिव्हेटिव्ह कोण आहे आपला डबल डेरिव्हेटिव्ह हे बघा इथे म्हणजेच 3 किंवा पुट इन 3 म्हणा. हां मग बोला मग आता एफ डबल डॅश ऑफ एक्स साठी टाकायचं बेटा 5 विल बी 100 आणि एक्सची पॉवर एक्स आपला कोण ॲक्च्युली 5 आणि त्याची पॉवर किती झाली बेटा -3 विल बी 100. आता 5चा पॉवर -3 म्हणजे खाली आल्यावर +3 होईल आणि 5चा क्यूब किती बेटा 125 बस तो नीचे लाइए 125. आफ्टर सिंप्लीफिकेशन तो जो भी हो प्रॉपर फ्रैक्शन है बट प्यारे बच्चों वो कैसा है पॉजिटिव. चाहे जो भी वैल्यू हो वो कैसी है पॉजिटिव. अरे यस और नो तो पॉजिटिव का मतलब क्यों हो भाई अरे जल्दी बोलो दिस एम्प्लाइज व्हाट हैज ऑकर्ड. अरे डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू टाकल्याच्या नंतर ग्रेटर दॅन 0 आली की बाळा आपण काय म्हणायचं मिनिमा हॅज ऑकर्ड. उलट आलं लक्षात आपण काय म्हणायचं मिनिमा हॅज ऑकर्ड आणि बाळा ते काय बोलले होते पेरिमीटर इज लिस्ट and this implies इसी का मतलब है प्यारे बच्चों पेरीमीटर इज लिस्ट पेरीमीटर इज लिस्ट. आणि मग लास्ट स्टेप नाउ व्हॉट इज द बेसिक व्हॅल्यू. मग काय करायचं ती आली कुठे x इज इक्वल टू 5 ला कधी आली ॲट x इक्वल टू 5 पेरीमीटर लिस्ट when x is equal to 5 आणि बाळा x कोण आहे रे माझी लेंथ. अरे बेटा x कोण आहे माझी लेंथ. मला डायमेन्शन काढा बोलले होते ना सो पुट इन कुठे पुट करायचं बच्चाला 1 मध्ये पुट इन 1. सो x म्हणजे 5 into y is equal to 25 therefore y is what 5 आणि ही कोण आहे बच्चा आपली ब्रेड्थ. सो पहिलाच क्वेश्चन आहे बरं का
पहिलाच क्वेश्चन आहे. तर आपण काय केलं, ते काय बोलले बेटा, ॲक्च्युली 2 मार्कचा आहे आणि त्यातल्या त्यात MCQ आहे. तुम्ही मला जर असा सोडवायचा काय, हे फक्त आपण काय करतोय बोर्डचे, हा सब्जेक्टिव्ह म्हणून जर आला असता त्यातली त्यात हा 3 मार्कला आला असता, आपण सगळंच केलं असतं. क्या सारे बच्चे बात समज रहे हैं? 3 मार्कचा असतात आपण हे सगळं केलं असतं. 2 मार्क्सचा असतात आपण ही पुट वगैरे वगैरे ही स्टेप नसती केली, आपण डॅशला 0 करून आन्सर काढला असतं आणि डायमेन्शन्स काढले असते, बात खतम. आणि MCQ असतात आपण थोडं पटपट करत सार्थक काय केलं असतं बेटा, x5 y5 आपण फक्त याला टिक केलं असतं. आणि MCQ कसं लिहायचं असतं एक्झाममध्ये, क्वेश्चन नंबर 1 स्मॉल a 5,5 इज दॅट ओके, सगळंच लिहायचं. चला नेक्स्ट काय म्हणतात बेटा, व्हॉल्यूम ऑफ बॉल इज इंक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 4 पाय सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. एखादा बॉल आहे, बलून आहे, त्याचा व्हॉल्यूम वाढतोय. हां 5 तिकडे बघ बेटा, ऑफिस टेबलचे तिथे आहेत त्यापैकी पटकन. फाइंड द रेट, अच्छा व्हॉल्यूम ऑफ द बॉल इज इंक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 4 पाय सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. काय दिलं बेटा, रेट ऑफ इंक्रीमेंट ऑफ व्हॉल्यूम. कमॉन काय दिलं, रेट ऑफ इंक्रीमेंट ऑफ व्हॉल्यूम. फाइंड द रेट ऑफ इंक्रीज ऑफ रेडियस. दे आर आस्किंग रेट ऑफ इंक्रीज ऑफ रेडियस. अरे व्हॉल्यूम वाढत असताना रेडियस वाढते का नाही, तर तुम्ही रेडियसचा रेट दाखवा. आम्ही तुम्हाला व्हॉल्यूमचा रेटचा फॉर्म्युला दिलेला आहे, पण कधी बेटा, जेव्हा व्हॉल्यूम असेल 288 पाय सेंटीमीटर क्यूब. ए बाळा, हा एक बलून आहे किंवा तुमचा स्पियर आहे की नाही, त्याची काहीतरी रेडियस आहे, बरोबर ना. तुम्ही त्याला मोठी मोठी करताय का नाही, वाढतीये ना, ती वाढतीये ना. तर ते काय म्हणतायत बेटा आपल्याला, जेव्हा व्हॉल्यूम किती होईल बच्चा, 288 पाय सेंटीमीटर क्यूब वाढतोय ना, वाढतोय 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 वाढतोय. आता व्हॉल्यूम किती झाला बच्चा, हा. आता व्हॉल्यूम किती झाला, हा. जेव्हा व्हॉल्यूम एवढा होईल तेव्हा तुम्ही आम्हाला काय काढून दाखवा, हा जो तुमचा आर आहे ना, रेट ऑफ चेंज ऑफ दैट रेडियस. क्या सारे बच्चे इस सवाल को समझ रहे हैं? एटलीस्ट यू हैव टू अंडरस्टैंड क्वेश्चन. सॉल्व अपन करेंगे, ठीक है ना. एवढा व्हॉल्यूम झाला ना, तर तुम्ही आम्हाला dr बाय dt काढून दाखवा. डिस्ट्रीब्यूट कर बेटा डिस्ट्रीब्यूट कर. ओके चला घ्या बरं पटकन, घे बेटा. अनुजा दे, समृद्धी, ऋतिका, तनुश्री, समृद्धी, तिकडे आदित्य दे बेटा. अरे तुझा रविवार असल्यामुळे खंडोबाला दिला आपण. ओके चला पहा, लक्ष द्या आता. व्हॉल्यूम ऑफ बॉल, हे लक्ष द्या आता, एकदा समजून घ्या. ए बेटा, बॉल आहे, स्पियर आहे. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर ऋतिका? व्हॉल्यूम ऑफ स्पियर मृणाल, सार्थक 1/2 पायर स्क्वेअर. आदित्य, अनुजा पायर. अरे व्हॉल्यूम आहे ना, मग मन मोठं करा ना, स्क्वेअर कडून थोडा क्यूब कडे जा. 4/3 पायर क्यूब, थोड़ा रट लो. 4/3 पायर क्यूब. बग लक्ष्य दादा, वॉल्यूम ऑफ अ बॉल की बात चल रही है, तो प्यारे बच्चों वॉल्यूम हुआ 4/3 पाई आर क्यूब. अरे इज दैट ओके? ठीक है. ए बाळा, हा जो रेट आहे हा विथ रिस्पेक्ट टू काय, टाइम. तो आपण डिफरेंशिएट करेंगे विथ रिस्पेक्ट टू टाइम करेंगे, नहीं का. त्यात एखादा सर रिस्पेक्ट तो राइट हैंड साइड को होता है, विथ रिस्पेक्ट टू आर होता है. अपन कर सकते हैं लेकिन अपन करेंगे नहीं. गेटिंग? अकॉर्डिंग टू क्वेश्चन विथ रिस्पेक्ट टू चलेंगे टाइम. तो प्यारे बच्चों dv बाई dt, dv बाय हाँ विथ रिस्पेक्ट टाइम. सो बच्चा 4/3 यानी पाई कांस्टेंट है, तो अपन करेंगे 4π/3 हुआ कांस्टेंट, मल्टीप्लाई बाय आर क्यूबचा डेरिवेटिव्ह. अरे जल्दी बोलो, 3r² आणि आर कंपोजिट झाला था, बोला त्याचा डेरिवेटिव्ह ए. सगळ्यांना कळलं की हे ओके सर. हे तर माझं व्हेरिएबल आहे, dr/dt तो निकालना है. कधी? जेव्हा व्हॉल्यूम रिस्पेक्टिव्ह असेल. किती? हे बघ हा वाला. ओके. मग बेटा इथे सध्या काय झालं रे बेटा, हे 3 ला 3 झाला, कॅन्सल आउट. बर dv/dt ते बघ त्यांनी दिलेला आहे, किती दिला, 4π/cc क्यूबिक सेंटीमीटर. अरे सर नो पर लाईक दिस. मग आता आपण काय करू, 4π हे dv/dt किती बच्चा, 4π. सो 4π इज इक्वल टू, पलीकडे कोण उरलं बच्चा, 4πr² आणि dr/dt.
dt. सो 4 पायला 4 पाय झाला कॅन्सल आउट, हे इकडं आलं 1. सो dr बाय dt किती आला रे? dr बाय dt आला 1/r². हा आला dr बाय dt. ओके. आता ते काय म्हणतात आपल्याला, जेव्हा इन्क्रीजिंग ॲट द रेट, ओके, रेट ऑफ इन्क्रीज हा व्हॉल्यूम असताना, ठीक आहे ना. ओके. मग आता आपल्याला काय करावं लागेल बेटा, वेन व्हॉल्यूम इज दिस, पहा आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय r³. ओके. व्हॉल्यूमची व्हॅल्यू टाकू आपण 288 पाय. ओके. एवढा व्हॉल्यूम आहे, हा व्हॉल्यूम आहे. आणि मग दिस इज इक्वल टू 4/3 पाय, मला आर माहीत नाही आहे एवढा व्हॉल्यूम असताना. सो व्हॉट विल हॅपन बेटा, पाय पाय विल गेट कॅन्सल आउट, 4 ने पण भाग जाईल, 7 जा आणि 2 जा. ओके. आरचा क्यूब विल बी 3 से मल्टीप्लाई करो, 3 2 जा 6, कोणाचा क्यूब आहे बच्चा हा. सो आर किती आला कधी, ठीक आहे, म्हणजे तुमचा 288 पाय एवढा जो व्हॉल्यूम होता का नाही, तो तेव्हा ती रेडियस ही बनलेली होती. तो उठा करके आपण यहाँ पर डाल देंगे ना, विल गेट आवर आंसर. गेटिंग. सो बच्चा याला काय म्हणू आपण फर्स्ट, आणि मग याला काय म्हणू बच्चा आपण पुट इन 1. सो आय विल गेट रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस 1/6² विच इज नथिंग बट 1/36, आणि माझा अर्धा मार्क गेला असता. का? यूनिट सेंटीमीटर पर सेकंड, तो लिखना जरूरी है, सेंटीमीटर पर सेकंड. आर गेटिंग. सर त्यांनी जर आम्हाला जर असं दिलं असतं 4 पाय युनिट क्यूब पर सेकंड, तर मग मात्र मला काय करायला लिहावं लागलं असतं युनिट पर सेकंड. इफ युनिट इज नॉट मेंशन आप युनिट लिखो. आर इज दॅट ओके? ठीक. तर बेटा 1/36, आणि हे झालं बच्चा आपला आन्सर. आलं होतं का हे? कोणाकोणाचं आन्सर आलं होतं? क्या बात है बेटा, बहुत बढ़िया, व्हेरी गुड. कोणाचं आलं नव्हतं? अनुजा, सगळ्यांचं आलं का आन्सर? आलं का? ओके. नेक्स्ट, शो दैट फंक्शन स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. स्ट्रिक्टली इंक्रीजिंग का मतलब क्या होवे? स्ट्रिक्टली इंक्रीजिंग का मतलब होवे सर कि वो जो टेंजेंट है आपकी, अरे सर नो बेटा, एक्स एक्सिस वाई एक्सिस, थीटा इज एक्यूट, अलग लक्षात फिजिक्सच्या भाषेत, इट इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. अरे ओके. अच्छा सर ओनली इंक्रीजिंग का मतलब क्यों होवे? बेटा ओनली इंक्रीजिंग का मतलब होवे लाइक दिस. नहीं समझे? एक्स एक्सिस वाई एक्सिस, बेटा कैन बी 0 इंक्रीजिंग बोथ. हियर ओनली इंक्रीजिंग. लक्ष देते का? आई एम इंटरप्रेटिंग इन टर्म्स ऑफ ग्राफ्स. ठीक है ना सर. इसका प्रोसिजर क्या है? काय करायचं बेटा, जे एफ ऑफ एक्स आहे का नाही, टेस्टिंगसाठी काय करावं लागतं आपल्याला? डॅश. टेस्टिंगसाठी काय करावं लागतं बच्चा? डॅश. चला सगळ्यात पहिले तो एफ ऑफ एक्स आहे, तो जल्दी बताइए. ए मृणाल मला सांग रे बाळा, एफ डॅश एक्स. हां 3x², व्हेरी गुड. हां पुढे प्लस 10 इंटू 1 प्लस 0, हा झाला डॅश. बरं याला काय करायचं बेटा? अच्छा याला ठेवू आपण. ओके. मी म्हणतो पुट. टेस्टिंगसाठी आपण काय करतो बेटा नेहमी? आपण करतो डॅशला 0. आता ते काय म्हणतायत स्ट्रिक्टली इंक्रीजिंग आहे, काही अडचण नाही. बरं ॲक्च्युली क्वेश्चन असा आहे की शो दॅट दिस इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. ठीक आहे ना, शो दॅट दिस इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. आता पहिले ऐका, सगळ्यांनी ऐका. एफ ऑफ एक्स दिलेला असेल नाही तर आपण वर्ड प्रॉब्लेममधून ते काढून घेतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला दाखवायचं आहे की ते कम्प्लिटली वाढतंय, इंक्रीजिंग आहे. याचा अर्थ काय? झिरोचा काही संबंध नाही, पण प्रत्येक व्हॅल्यू काय आला पाहिजे? ग्रेटर दॅन 0. मग आता जरा नीट पहा. एफ ऑफ एक्स काय आला बेटा? एफ डॅश एक्स काय आला? एफ डॅश एक्स काय आला? 3x² + 10. ठीक है. अब सारे बच्चे ध्यान से सुनेंगे और देखेंगे. तो बेटा 10 जो है ना, आपण एक नंबर लाईन जर का काढली बेटा, राईट, तर हा 0 आहे आणि हा 10 आहे. अरे सॉर नो, इथे काय होतं बेटा? 10+, जे पण आहे ते सगळं कसं आहे? 10+, आणि 10+ मध्ये व्हेरिएबल काय बेटा? x², आणि एक्सच्या स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय केले? 3 ने. मग जर नीट ऑब्झर्व केलं तुम्ही तर एक्स ला रिप्लेसमेंट आपण काय काय टाकू शकतो रे बेटा? एक्स बिलॉंग्स टू
पहा बरं निगेटिव्ह नंबर इफ एक्स, याला बघ ना कंडिशन टाका ना, हे आपलं एक्सप्लेनेशन चाललंय तुम्हाला कळण्यासाठी. एक्स जागी एक्स बिलॉंग्स टू निगेटिव्ह, बेटा एक्स कॅन बिलॉंग टू पॉझिटिव्ह. अरे सर ना बेटा, अरे एक्स कॅन बिलॉंग टू या फिर एक्स सिम्पली इज इक्वल टू झिरो. अरे सर नो बाळा, एक्सला झिरो टाकला संचितात काय होईल, झिरोचा स्क्वेअर झिरो, एव्हरीथिंग झिरो, आंसर आलं 10. अरे आंसर आलं 10. तो प्यारे बच्चों एक्स को अगर अपन झिरो करते हैं तो क्या मैं कहूँ कि एफ डैश एक्स का वैल्यू आई एम सिंपली गेटिंग 10 विच इज ग्रेटर दैन. अगर मारो एक्स निगेटिव बिलोंग करे तो क्या निगेटिव का भी स्क्वेअर पॉझिटिव्ह होवे. -3 टाकला तरी पण नाही येईल, -4/5 टाकला, फ्रैक्शन टाका काही फर्क नहीं, स्क्वेयर इज ऑलवेज. आपको जब भी मैं कहूंगा स्क्वेयर हमेशा क्या होता है रियल नंबर का, है ना, स्क्वेयर ऑफ आर म्हणजे काय, हाँ स्क्वेअर ऑफ रियल नंबर्स काय असतो रे बेटा, पटकन बोला काय म्हणायचं, मोठ्याने बोला, मोठ्याने बोला, परत मोठ्याने बोला. स्टेटमेंट झिरो और पॉझिटिव्ह, रियल मध्ये झिरो पण येतो ना, मग झिरोचा आला झिरो, आणि तुम्ही निगेटिव्ह टाकला तरी स्क्वेअर पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टाकला तरी पॉझिटिव्ह, आणि झिरोचा झिरो. सो स्क्वेअर ऑफ रियल नंबर्स इज ऑलवेज नॉन नेगेटिव. सो बेटा हम कहना ये चाहते थे कि एक्स को पर आप नेगेटिव डालो फिर भी एफ डैश एक्स विल बी ग्रेटर देन झिरो. पॉझिटिव्ह टाकला तरी पण एफ डैश एक्स इज, क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. तो एग्जामिनर को बता दीजिए. आणि किती मार्कचा क्वेश्चन आहे फक्त हा, एकच मार्कचा क्वेश्चन आहे. तसं फारशी जर द्यायची त्याला काही कारण नाही. एफ डॅश एक्स काढा, एक्झामिनरला दाखवा, इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन झिरो. आलं का लक्षात. सो व्हेन एक्स बिलॉंग्स टू आर, मग आता काय लिहिणार बेटा आपण, एफ डॅश एक्स, एक्झामिनर याला अर्धा मार्क देईल आणि याला अर्धा मार्क देईल, काय इज ग्रेटर दॅन झिरो फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू आर. आणि मग काय म्हणायचं, हेन्स एफ ऑफ एक्स इज, काय शब्द लिहायचा बेटा, नॉट इन्क्रीजिंग, इट इज स्ट्रिक्टली, नुसतं इन्क्रीजिंग जर असतं तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो असतं. ते फॉर ऑल आहे बेटा, फॉर ऑल. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलो ना लॉजिक, तुम्ही व्हिडिओ नाही पाहिले का ते 2 व्हिडिओ आजच्या आज पहा, मी लिंक शेअर केलं आहे, लॉजिक 1 लॉजिक 2 रिव्हिजन लेक्चर्स. फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू आर. अरे ओके विथ एव्हरीवन. सो परत एकदा परिचित जर आलं दाखवा, इन्क्रीजिंग आहे, डिक्रीजिंग आहे, स्ट्रिक्टली इंक्रीजिंग आहे, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे, राईट. सो इंक्रीजिंगचा अर्थ काय झाला बेटा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. डिक्रीजिंग म्हणजे काय, लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो. स्ट्रिक्टली इंक्रीजिंग ग्रेटर दॅन झिरो, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग लेस दॅन झिरो. आलं का लक्षात. सो अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सोडवायचं आहे. ही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होता. आता पुढचा क्वेश्चन, हा बोल बेटा. नाही लिहिलाच नाही, हा कुठं लिहिला मी, हां आता बोला. शब्दच लिहायचं, कुठे उलटा आहे, बस बात खत्म. फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू आर. ओके, हमने कुछ नहीं किया. ओके चला पुढे. कशाला ते कन्फ्युजनच कशाला ठेवायचं 4 शब्दाकरता. अरे ओके चला पुढे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन इज मोनोटोनिकली. आता काय बोलतात बच्चा, हे डिक्रीजिंग, व्हेरी इझी. आता पहिले एफ ऑफ एक्स आहे, आपली पहिली स्टेप टेस्टिंगसाठी काय करायचं, डॅश काढायचं. सो एफ डॅश एक्स, एफ डॅश एक्स. अनुजा सांग आता. अनुजा हां काय साई, काही आपण टेन्शन नाही घ्यायचं, मॅथ आहे त्यातली त्यात बोर्ड आहे. अरे आलं का लक्षात. हां इनइक्वॅलिटीचा टॉपिक बराचसा मोठा टॉपिक आहे. ओके सो बस चिंता ना करिये, इंक्रीजिंग डिक्रीजिंग स्ट्रिक्टली इंक्रीजिंग तेवढंच फोकस कर. मी जेवढं शिकवतोय ना तुला गॅरंटी देतो, तुला अख्खा पेपर होईपर्यंत तुझ्या डोक्याला मुंगे येणार नाहीत. मी सांगितलं ना तेवढंच करायचं, बाकी टेन्शन नाही लेंगे. आय हॅव दॅट तगडा एक्सपिरियन्स की तू कुठंही अडकू शकत नाही. तू फक्त तेवढं इथं फक्त स्ट्रिक्टली आहे का नाही चेक करायचं, बाकी चिंता ना करिये. ओके हा बेटा अनुजा बोल बेटा. डॅश 3x², व्हेरी गुड. हाँ बहुत बढ़िया, कारण की 12 × 2x झाला 20 + 36 झालं. हे आलं डॅश. पुढची स्टेप काय आहे,
की बच्चा वी हॅव टू शो दॅट दिस इज डिक्रीजिंग. आणि हा कोण आहे? पॉलिनॉमियल फंक्शन. आणि टेन्शन घ्यायचं नाही, बोर्डमध्ये फॅक्टर पडतातच, आलं का लक्षात? सो बेटा 3 कॉमन घ्या, 3 कॉमन घ्या. आतमध्ये काय आलं बच्चा? एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस, आहे की नाही? फॅक्टर तर सगळ्यांना येतात, 10वीला पहिला चॅप्टर होता, आहे की नाही? सो 12 म्हणजे आता किती होईल? 6 2 जा 6 + 2. सो डायरेक्टली वी कॅन राईट, आपण 12वीला आहे. सो 3 इंटू ब्रॅकेट, जल्दी बोलो, x + 6 x प्लस, झाले 2 फॅक्टर. अब चीज इंटरेस्टिंग है की बेटा आपल्याला दिलाय की इट इज डिक्रीजिंग आणि आपल्याला x फाइंड करायचा आहे. इज दॅट ओके? बेटा f डिक्रीजिंग आहे, नीट पावर का सगळ्यांनी. f ऑफ x हे कसं आहे बेटा? हे तुला कळण्याकरता मी ग्रीन घेतला, आहे की नाही? एक्झाम आपल्याला काय बोलला आहे? दिस इज डिक्रीजिंग, दिस इज डिक्रीजिंग. आणि याचा मिनिंग काय? जल्दी बोलो. हा, हा जो डॅश आहे ना बेटा, हा जो डॅश आहे, इट इज लेस दॅन ऑर. पण सर तुम्ही तर नुसतं लेस दॅनच लिहिलं का? त्यासाठी त्यांनी मोनोटोनली दिलं होतं की तुम्ही झिरोचं टेन्शन घेऊ नका, डिक्रीजिंग वाली कंडीशन लगा दो. अलग अलग लक्षात. सर हम ऐसा करेंगे भी तो काहे कौन सा फरक पडने वाला है? अरे आपल्याला तसंही डॅश येतोय निगेटिव्ह, पहा नीट लक्ष द्या. अरे आपल्याला शेवटी प्रोडक्टच घ्यायचा ना निगेटिव्ह, म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक करना तो वही है. अलग लक्षात. हां पहा आता. सो बच्चा एफ डॅश एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजेच काय रे बच्चा? 3 इंटू x + 6 इंटू. बरं आता मला सांगा बरं, सगळेजण इथपर्यंत लिहिणार का नाही? बस 3 वाटा दीजिए, इथपर्यंत झाले ना सगळे. अब कॉमन सेन्स आहे ना बेटा की एक जण हा तरी 0 असेल, नाही तर हा तरी 0 असेल, देन वी विल गेट 0, राईट. परंतु आपल्याला डिक्रीजिंगसाठी बेसिकली लेस दॅन 0 आन्सर कधी येईल? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. वी हॅव टू कन्सिडर 2 केसेस, ठीक है ना? वी हॅव टू कन्सिडर 2 केसेस. सो प्यारे बच्चों, केस नंबर 1, कम ऑन, केस नंबर फर्स्ट. कोणती केस घेऊ बेटा? पहिली, सपोज बेटा x + 6 ग्रेटर दॅन 0 आहे अँड हा जो x + 2 आहे हा लेस दॅन 0 आहे. हे इंटरप्रिट काय करते बच्चा? x इज ग्रेटर दॅन, इनइक्वॅलिटी सगळ्यांना माहिती आहे, जो प्लस आहे पलीकडे मायनस करायचा. इनइक्वॅलिटीमध्ये अनलेस अँड अनटिल यू मल्टिप्लाय बाय मायनस साइन नथिंग गेट्स डॅमेज्ड. सगळी इक्वॅलिटीचे रूल आहे बाकी. ओके चला, x अँड इकडे काय भेटलं बाळा मला? लेस दॅन -2. अब सारे बच्चे ध्यान से सुनेंगे कि बेटा x ग्रेटर दॅन -6 आणि लेस दॅन -2, नीट पहा बरं याच्यात कॉमन रिजन आहे का नाही? हे बेटा ए बरोबर नको रे बेटा, हा 0 आहे, दोन्ही निगेटिव्ह आहे ना. मी थोडा 0 माझा पलीकडे ढकलतो. ए बेटा त्यात कॉमन तर आलं पाहिजे ना. यू आर गोइंग टू फाइंड द आन्सर. मला सांग ना, एक्स हा ग्रेटर दॅन -6 -2. बेटा नंबर लाईनवरती कुठेतरी इथं -2 आहे, परत थोडासा मागे सरकलो तो -6 आहे. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? ह्या दोघांमध्ये काही कॉमन रिजन आहे का नाही? यस सर. ग्रेटर दॅन -6 म्हणजे कुठं जाईल बेटा? पुढे. लेस दॅन -2 म्हणजे मागे. ह्या दोघांच्या मध्ये कॉमन रिजन आला का नाही आला? यस सर. कोणता कॉमन रिजन आला बेटा? याच्या पुढे आणि याच्या मागे. अरे इज दॅट ओके? बरं, म्हणजे मला हे एक आन्सर भेटलं कॉमन, है ना? ओके पडत चला. केस नंबर 2. सेकंड केसमध्ये काय घेणार आहे बेटा मी? कम ऑन, सेकंड केस. पहिला पॉझिटिव्ह होता ना, आता आपण काय म्हणू बेटा? तो x + 6 ला आपण काय करू बाळा? निगेटिव्ह. अँड x + 2 ला काय करू बच्चा आपण? पॉझिटिव्ह. कळाले का रे सगळ्यांना? बरं आता सांग बरं, म्हणजेच काय झालं? दिस इम्प्लाइज x इज लेस दॅन -6 अँड x इज ग्रेटर दॅन. यांच्यामध्ये काही कॉमन रिजन आहे का नाही? समजा हा 0 आहे, हा -2 आहे, हा -6 आहे बाळा. -6 पेक्षा छोटे नंबर्स कोण आहेत? अजून मागे जा. -2 पेक्षा ग्रेटर कोण आहे? त्याच्यापासून पुढे जा. इज देयर एनी कॉमन रीजन? देयर इज नो कॉमन रीजन. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? देयर इज नो कॉमन रीजन किंवा नो कॉमन व्हॅल्यूज म्हणा. काय म्हणायचं बेटा?
देर आर नो कॉमन व्हॅल्यूज. आता आले का लक्षात? साई आता इकडे बघ, मोनोटॉनिकली म्हणजे सिम्पली बेटा डिक्रीजिंग येण्यासाठी मला काय घेणं गरजेचं होतं बेटा, -6 पेक्षा ग्रेटर आणि -2 पेक्षा लेसर. आले का लक्षात? म्हणजेच फ्रॉम केस 1 काय म्हणायचं बेटा एक्झामिनरला, जो एक्स आहे ना बिलॉंग लिहा. सार्थक काय लिहा? बिलॉंग लिहा. आणि कशात बिलॉंग झाला पाहिजे बच्चा तो? -6 आणि -2 मध्ये. पण बाळा कसा रे? ओपन इंटरवल. कैसा रे बच्चे बात समझ रहे हैं? ओपन इंटरवल. कळालं का? डोक्यावरून गेलं? कोणी कोणी केलं होतं हे? साईने केलं, बाकीच्यांनी नाही केलं. गेटिंग? ठीक. सो थोडक्यात मोनोटॉनिकली साठी काय करायचं बेटा? स्ट्रिक्टली घ्यायचं. आलं का लक्षात? ओके. कारण त्या क्रिटिकल व्हॅल्यूज आहेत. यू माइट हॅव सीन इन जेई वेव्ही कर्व मेथड. आठवतंय की सगळ्यांना? ओके. चला ही प्रोसेस कळली का बोर्डसाठी? शेवटची स्टेप कॅरीज हाफ मार्क. भले ते इथं लिहिलं असतं तरी चाललं असतं, फक्त आपण 2 केसेस घेतल्या आहे का नाही, आणि ते लिहून टाकलं. चला पुढे. फाइंड द लोकल मॅक्झिमम अँड लोकल मिनिमम. आपली ऑर्थोडॉक्स प्रोसेस. आता परत एकदा, ज्याला मॅक्झिमम मिनिमम माहित नाही त्याला एकदम मस्तपैकी माझ्याकडे लक्ष द्या. आता हे बघ, हे बाळा हे जे फंक्शन आहे ना दिलेलं, याला मी कोणतं म्हणलो? स्टार फंक्शन. पहिली स्टेप पहिला डेरिव्हेटिव्ह, दुसरी स्टेप दुसरा डेरिव्हेटिव्ह, तिसरी स्टेप डॅशला 0 करायचं, मला व्हॅल्यूज भेटतील. चौथी स्टेप त्या व्हॅल्यूज डबलमध्ये टाकायच्या. राईट, 2 व्हॅल्यूज येतील. राईट, एक येईल ग्रेटर दॅन 0, एक येईल लेस दॅन 0. ग्रेटर दॅन 0 अलग म्हणायचं उलटं, मिनिमम व्हॅल्यू. डबलवाला, डबलचं टेस्टिंगमध्ये काय होतं? ग्रेटर दॅन 0 अलग मिनिमा, लेस दॅन 0 अलग म्हणायचं मॅक्झिमा, आणि ती मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची. ही प्रोसिजर करायची आपल्याला. कमॉन. आता एफ ऑफ एक्स दिलेला आहे. मग आता आपण काय करू बेटा? एफ डॅश एक्स. हा बोला बरं पटकन. एफ डॅश एक्स होईल बी 3x². हा बेटा -6x -24 झालं. पहिली स्टेप पहिला डेरिव्हेटिव्ह. कमॉन. दुसरी स्टेप दुसरा डेरिव्हेटिव्ह. बोलो सारे बच्चे. 3 2 झालं 6x. याला काय म्हणू बच्चा आपण? बरं. नेक्स्ट स्टेप, तो जो डॅश आहे त्याला 0 करायचं, म्हणजे 3x² -6x -24 ला 0 करू. बाळा 3 आला कॉमन, x² -8 इज इक्वल टू 0. 3 तर तिकडे जाऊन कॅन्सल आउट होऊन जाईल. ठीक आहे ना? चला फॅक्टर्स करा. -8 येण्यासाठी 4 2 जा -4 नाही जमेगा. 8 यायचं ना. 4 2 जा. यस. आपल्याला काय करावं लागेल? निगेटिव्ह येण्यासाठी +4 सॉरी -4 अँड +2 -4 अँड +2. सो x -4 आणि x +2. मृणाल हे फॅक्टरायझेशन कळतं का बेटा? आहे का नाही? -4 आणि +2 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. -8 आहे काय, कोपिशंट तर 1च आहे. राईट. आणि ॲडजस्टमेंट -2 येण्यासाठी -4 आणि +2. चला बरं, आपला काय चालला होता? तर 2 व्हॅल्यूज भेटतील बच्चा. कमॉन. म्हणजे ए परीक्षेत कसं लिहायचं बेटा? x -4 इज 0 अँड, अरे 2 ऑप्शन आहेत ना माझ्याकडे, मग काय लिहायचं बेटा? x इज 4 फर्स्ट व्हॅल्यू अँड x इज -2. अहो एक पॉझिटिव्ह येते आणि एक निगेटिव्ह व्हॅल्यू येते. आता आपल्याला ह्या कुठे टाकायच्यात? डबलमध्ये. अरे ओके. सो मी पुढे म्हणतो, हां नाही आपणच म्हणून ना, पुट x इज इक्वल टू 4 इन 2, देन पुट इन 2. अलग लक्षात. सो पुट x इज इक्वल टू 4 कशात टाकायचं बच्चा आपल्याला? सेकंडमध्ये. सो एफ डबल किंवा इथं डबल डॅश एक्स म्हणा, तुम्हाला जे आवडेल ते. आलं का लक्षात? फक्त पुट कुठे करायचं बच्चा आपल्याला? ते डबल डॅशमध्ये. 2 म्हणा किंवा डबल डॅश म्हणा. चला डबल डॅशमध्ये एफ डबल डॅश ऑफ 4. बोलो 6 इंटू 4 -6. 6 4 जा 24 -6 किती आला बच्चा? 18. दिस 18 इज ग्रेटर दॅन 0. सो याला काय म्हणायचं बेटा? दिस इम्प्लाइज, है की नाही? मी येल्लो पेन करतो. व्हॉट हॅज ऑकर्ड? हां ग्रेटर दॅन 0 आला ना, म्हणायचं मिनिमा हॅज ऑकर्ड अँड नाव आय विल गेट मिनिमम व्हॅल्यू. राईट.
सो हाऊ टू गेट दॅट मिनिमम व्हॅल्यू बेटा, बघ आता एफ ऑफ एक्सची आता काय भेटणार बाळा मला, मिनिमम व्हॅल्यू. एफ ऑफ एक्सची काय भेटणार बाळा मला, मिनिमम व्हॅल्यू. हाऊ टू गेट दॅट मिनिमम व्हॅल्यू, एफ ऑफ एक्सच्या जागी काय टाकायचं बाळा, 4. तो कन्फ्युजन में मत रहिए. एफ ऑफ एक्सला स्टार आपला हिरो इक्वेशन आहे स्टार, ते तुला देईल मिनिमम आहे का मॅक्सिमम व्हॅल्यू नेमकं किती आहे, राईट. पण टेस्टिंग वाली फेज काय बच्चा, पहिला डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, दुसरा डेरिव्हेटिव्ह डबल डॅश एक्स, नंतर टेस्टिंगसाठी डॅशला 0 करायचं, व्हॅल्यू येतात, आलेले व्हॅल्यू डबल डॅशमध्ये टाकायच्या. आय रिपीट, आलेले व्हॅल्यू डबल डॅशमध्ये टाकायच्या. आणि मग डबल डॅशमध्ये टेस्टिंग कळतं मला ते मिनिमम आहे का मॅक्सिमम आहे, तर मला डिटेक्ट झालं ते मिनिमम आहे. आणि मिनिमम व्हॅल्यू काढायची कशी, तो देणारा कोण आहे, एक्स इक्वल टू 4. आणि किती व्हॅल्यू आहे कळणार कुठे, हे माझं मशीन आहे फंक्शन, अलग लक्षात, ठीक. सो एफ ऑफ 4, तो इट्स क्वाईट इझी नाव बाळा. एफ ऑफ 4 म्हणजेच कमॉन 4चा क्यूब मायनस 3 इंटू 4चा स्क्वेअर मायनस 24 इंटू 4 प्लस 5. ए बेटा हे आन्सर सांग रे पटकन, म्हणजे वेळ वाचल. कर बरं चेक, कॅल्क्युलेशनला वेळ जाईल का बसू करत, आहे ना आपल्याकडे फाईल. आपला हा थर्ड क्वेश्चन आहे ना, किती आलं बेटा, -75, -75. अरे ओके, चला पुढे. ए बेटा पुट एक्स इक्वल टू 4 झालं होतं की नाही, आता काय करणार आपण, जल्दी बोलो. पुट एक्स इज इक्वल टू -2 कशामध्ये रे बेटा, डबल डॅश एक्स. चला मग एफ डबल डॅश ऑफ -2 विल बी, हे बघ इथं आपला डबल डॅश 6 इंटू -2 -6 विल बी, हे झालं -12 -6 आलं -18. बेटा -18 निगेटिव्ह आहे, लेस दॅन 0, याचा अर्थ काय भेटला बेटा मला, मॅक्झिमा हॅज ऑकर्ड. ओके, मॅक्झिमा. आणि मग हाऊ टू फाइंड मॅक्झिमम व्हॅल्यू, एफ ऑफ एक्स मॅक्झिमम म्हणजेच बाळा एफ ऑफ, कोणी दिला तो -2 ने, मग टाकून द्या व्हॅल्यूज. एक्स -2 चा क्यूब -3 -2 चा स्क्वेअर -24 इंटू -2 आणि शेवटी +5. चला सॉल्व करा. 2चा क्यूब 8 येते, याला -8, -2 चा स्क्वेअर झाला +4, 3 चा 12 आलं निगेटिव्ह, हे झालं +48 +5. बरं, दिस इज इक्वल टू, हे झालं बच्चा -20. सो मायनस लाईक 28 and 5 30. आर यू ऑल अंडरस्टँडिंग, ठीक आहे. चला सो बच्चा एक्झामिनर विल गिव्ह मार्क्स फॉर ऑल द स्टेप्स. हे बघ लोकल मॅक्झिमम अँड लोकल मिनिमम दोन्ही आले का लक्षात सगळ्यांना, ओके. सो काय प्रोसिजर बेटा, पहिली स्टेप पहिला डेरिव्हेटिव्ह, दुसरी स्टेप दुसरा डेरिव्हेटिव्ह, तिसरी स्टेप डॅशला 0 करायचं, व्हॅल्यू देतात. पुढची स्टेप यस आलेल्या व्हॅल्यू डबल. ए बेटा हे देतोय ना मी, ही शेअर करते ते फाईल, ही फाईल ॲज अ PDF विल बी देअर. आले का लक्षात. चला पुढे काय म्हणतात बाळा आपल्याला, हे अ वायर ऑफ द लेंथ 36 meters इज बेंट इन द फॉर्म ऑफ रेक्टँगल. काय केलं रे बेटा, एक वायर आहे, किती मीटरची बाळा ती, किती मीटरची बच्चा, यस 36 मीटर का सेंटीमीटर आहे, मीटर. बरं हिला काय केलं बेटा, काय बनवलं हिचा, आहे की नाही, तिचाच काय बनवला, म्हणजे परत एकदा रेक्टेंगलचा पेरिमीटर 36 आला, समजे की नाही. मग आपण परत एकदा काय बोलू बच्चा, याला लेंथला म्हणू x आणि ब्रीथला काय म्हणू y, असं एक्झाममध्ये मेन्शन करायचं व्यवस्थित, लेंथ इज दिस लेट वगैरे वगैरे, ठीक आहे. चला पुढे फाइंड इट्स डायमेन्शन्स, म्हणजेच काय x आणि y काढा. जर एरिया इज मॅक्सिमम, तो प्यारे बच्चों एरिया क्या हुआ, फंक्शन. अरे समजे की नाही, एरिया मग कसं पेरिमीटर लिस्ट, अरे कोण लिस्ट आहे कोण मॅक्सिमम फक्त पाहायचं एरिया. सो बाळा एरिया काय झाला x इंटू वाय. आणि आता इकडे पहा लेंथ इज 36 मीटर,
कम ऑन, लेंथ इज 36 मीटर. बेटा लेंथ म्हणजेच कोण, पेरीमीटर. 2 टाइम्स x प्लस वाई इज 36. 2 से भाग दो तो हुआ 18. y काढून घ्या, किती आला बाळा, 18 मायनस एक्स, आणि याला काय म्हणू बेटा आपण, 1. फंक्शन कोण आहे सार्थक आपलं, आदित्य, एरिया. एरिया ऑफ द रेक्टँगल सगळ्यांना माहिती आहे काय असतं बच्चा, म्हणजेच एक्स इंटू त्यातला तो जो वाय उठा करके डाल दो, 18 माइनस एक्स, 18x मायनस हे जे एरिया आहे त्यालाच तर आपण आपलं फंक्शन ऑफ एक्स बोलतो. फंक्शन ऑफ एक्स आला, हे आपलं स्टार इक्वेशन. अब यहां से खेल हुआ शुरू. पहली स्टेप, पहला डेरिवेटिव, तो प्यारे बच्चों एफ डैश एक्स, जल्दी बोलो, 18 इंटू 1 माइनस 2x, म्हणजे सिंपली इट इज पहिली स्टेप पहिला डेरिवेटिव. चला दुसरी स्टेप, दूसरा डेरिवेटिव, एफ डबल डैश एक्स 0 माइनस 2 इंटू 1 का मतलब हुआ -2, राइट. बेटा एफ डबल डैश एक्स याच्यात व्हेरिएबल उरलंय का, व्हेरिएबलच नाही उरलं. अरे इट इज ऑलरेडी लेस दॅन 0. अरे समजे की नाही, दिस इम्प्लाइज व्हॉट हॅज ऑकर्ड. लेस दॅन 0चा अर्थ काय झाला, मोठ्याने बोला, डबल मध्ये उलट, लेस दॅन 0 तर काय म्हणायचं, मॅक्झिमा हॅज ऑकर्ड. आणि याचा अर्थ काय झाला बेटा, बेटा एरिया इज मॅक्झिमम, आहे की नाही. दिस इम्प्लाइज एरिया इज मॅक्झिमम. ओके, फक्त आता कसं आहे, हा 2 मार्कचा छोटा क्वेश्चन आहे, राईट. तर एरिया इज मॅक्झिमम. ओके, जितकं शॉर्टमध्ये लिहिता लिहायचं, एरिया मॅक्झिमम आला, मॅक्झिमम. ठीक आहे, चला मग आता एफ डॅश एक्सला 0 करा, एफ डॅश एक्सला 0 करा. काय आला बेटा तू, 18 मायनस 2x इज इक्वल टू 0, म्हणजे काय होईल बाळा, 18 इज इक्वल टू 2x, म्हणजेच x इज इक्वल टू 9. पुट करायची काही सोय राहिलीच नाही, का तर तिथं तसं व्हेरिएबल नव्हतं, इथे लिहिलं चालतं. ठीक आहे ना. सो बाळा x इज इक्वल टू 9 हे कोण भेटलं मला, हे कोण भेटलंय, लेंथ ऑफ द रेक्टेंगल. डायमेन्शन काढ म्हणले होते ना ते, आहे की नाही. बरं x आला 9. संचित आता y कसा काढायचा, कुठे एवढी शोधायची वेळ आली, हे काय इथं 1, कळलं का. मग काय करायचं बेटा, x 9 लेंथ, याला करायचं पुट इन फर्स्ट. ओके, चला मग आता y इज इक्वल टू 18 मायनस 9 आलं 9, म्हणजे ही कोण काढली बाळा मी, बेट. आर यू ऑल अंडरस्टँडिंग. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट. चला बरं झालं, या टाईपचा क्वेश्चन आहे की नाही. सगळ्यात पहिला टॉपिक होता टँजेंट नॉर्मलवाला. चला थोडंसं कन्सेप्ट कळण्यासाठी परत सांगतो. हे बाळा, सपोज हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. ओके, या टाईपच्या कोणत्याही क्वेश्चनसाठी बेसिक जॉमेट्री लागते. सो आपण एक कर्व घेऊ, ठीक आहे ना. आता तो इकडे असू शकतो, पॅराबोला, हायपोबोला, एलिप्स सगळ्यांना माहिती आहे. पण या टॉपिकमध्ये बाकी काही नाही आहे, फक्त एखादा कर्व असेल. चित्र म्हणजे फक्त कोइन्सिडन्स आहे की फक्त तुला कळण्यासाठी दाखवतो मी. हो बाळा, त्याच्या कोणत्या एखाद्या पॉईंटला तुला माहिती आहे एकच टँजेंट असते, चाहे वो सर्कल हो कर्व हो, ठीक आहे ना. सो बेटा हे बघ, मी काढली टँजेंट. कम ऑन, मोठ्याने बोला, काय काढली मी बेटा. टँजेंटलाच परपेंडिक्युलर काय असते, पासिंग थ्रू सेंटर, नॉर्मल. अरे येस ऑर नो, है की नाही. फॉर द स्फेरिकल सरफेस नॉर्मल पासेस थ्रू सेंटर, है की नाही. ऑप्टिक्स मध्ये वी हॅव ऑलरेडी स्टडीड. ओके, सो ही झाली आपली. सो बेटा नॉर्मल आणि टँजेंट ह्या एकमेकींना काय झालं बेटा, परपेंडिक्युलर. बरं, मग मला जर का टँजेंटचा स्लोप भेटला का नाही, तर सगळ्यांना माहिती आहे वेन टू लाईन्स आर परपेंडिक्युलर, when two lines are perpendicular there
their slopes are negative reciprocal of each other. पॅरलल लाईन्स असतील बेटा, दोघींचे स्लोप काय असतील, इक्वल आहे की नाही. m1 इज m2. परपेंडिक्युलर लाईन असतील, अरे आठवतंय का, प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स इज -1. ये कन्सेप्ट होवे, आलं का लक्षात. बर, पॅरलल परपेंडिक्युलर ह्या दोन स्टँडर्ड केसेस झाल्या. ॲक्यूट अँगलसाठी काय, tan थीटा इज इक्वल टू m1 माइनस m2 अपन 1 प्लस m1 m2. हमको जरूरत पड़ेगी बेटा. ओके, आता जागा हे बघ, दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल. कमॉन, दोन लाईन मधला, ही लाईन L1 आहे आणि ही लाईन L2 आहे. अरे दोन लाईन्स बल्ले बल्ले पॅरलल असू शकतात, स्लोप्स इक्वल. दोन लाईन्स परपेंडिक्युलर असू शकतात, प्रोडक्ट ऑफ द स्लोप इज -1. लेकिन सर जी ॲक्यूट होतो क्या, सर इकडं ऑप्टिस पण दिसतोय, तो नाही घ्यायचा. नेहमी काय घ्यायचा, स्मॉलेस्ट अँगल. आपण वेक्टरचे कन्सेप्ट पण शिकलो आहे की नाही. सो बाळा, ॲक्यूट अँगल थीटा काय फॉर्म्युला बेटा, ॲक्यूट असल्यामुळे इथं मॉड टाका. बोला पटकन, साई सांग फॉर्म्युला. m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. झालं का, ह्या झाल्या कन्सेप्च्युअल गोष्टी. पहा, इक्वेशन कर्व. बाळा, हा जो व्हाईट पेन दाखवला मी, व्हाईट हे हा कर्व आहे, ठीक आहे, ॲट 1,1. आता सगळ्यांनी जरा नीट आहे का, दिलेलं इक्वेशन स्टार इक्वेशन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. काय भेटतं मला मग, हां, मग आता 2x² प्लस 3y² मायनस 5 इक्वल टू 0. 2x² प्लस 3y² मायनस 5 इज इक्वल टू 0. ह्या टॉपिकमध्ये कर्वचं इक्वेशन दिलं रे दिलं, आपण त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं, कारण तो XY मध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला, 2x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3y² चा 2y dy बाय dx मायनस 0 इज इक्वल टू 0. सो बेटा इथे काय होईल, 3. अच्छा, एक काम करू आपण, हा 2 सगळ्यांना कळतंय ना, कॉमन निघून कॅन्सल आउट झाला असता. ठीक आहे ना. सो बेटा 3y dy बाय dx ला पहा ना, 3y dy बाय dx ला मी काय लिहू बेटा, हा जो प्लस 2x आहे, पलीकडे काय करू बच्चा, मायनस 2x. सो फायनली मला काय भेटला, dy बाय dx इज इक्वल टू माइनस 2x बटे 3y. और प्यारे बच्चों, dy बाय dx म्हणजेच काय बेटा, स्लोप. हे तर आपण डेल्टा y बाय डेल्टा x आपण पूरे फिजिक्स में पढ़े हैं. डेल्टा y बाय डेल्टा x म्हणजेच काय असतं बेटा, स्लोप ऑफ अ लाईन. तर इथे ती लाईन कोण आहे, स्लोप ऑफ टँजेंट. ओके, स्लोप ऑफ टँजेंट. ओके, बर बाळा, ते काय म्हणतायत, ॲट द पॉईंट 1,1. आता तर त्यांनी पॉईंट पण दिला, आपला जनरल x, y असतं, आपण 1,1 म्हणजे x आणि y हे पण आपल्याला माहिती आहेत. बोला मग काय करूया, -2 × 1 अपॉन 3 × 1. काय आलं बच्चा आन्सर, म्हणजे मला काय भेटला, स्लोप ऑफ टँजेंट विच इज -2/3. चला पुढची स्टेप सांगा. इक्वेशन ऑफ द टँजेंट. आता लाईनचे भरपूर सगळे फॉर्म्स आहे, पण तुला माहिती आहे इथं फिक्स फॉर्म आहे, एखादाच फॉर्म कोणता रे, स्लोप पॉईंट फॉर्म, y मायनस y1 इक्वल m इंटू x मायनस x1. सो बाळा, तुझ्याकडे स्लोप आहे ज्याला तू काय लिहितो, m, आणि पॉईंट आहे. सो काय म्हटलं तिथे, इक्वेशन ऑफ टँजेंट एवढंच काढा. ठीक आहे, चला इथे करू आपण इक्वेशन ऑफ टँजेंट काढायचं. बोला पटकन, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 है की नाही. मग आता y मायनस, ए बेटा जेव्हा पण तुला इक्वेशन ऑफ द टँजेंट काढायचे, ओके, इक्वेशन ऑफ द टँजेंट काढायचे बच्चा, तर कोणता फॉर्म वापरतोय आपण,
स्लोप पॉइंट फॉर्म. कमॉन, कोणता फॉर्म वापरतोय आपण अमृता? स्लोप पॉइंट फॉर्म. हे बघ, ज्यांना बिलकुल मॅथचा टच नाही मी त्यांना सांगतो, लाईनचा एवढा एकच फॉर्म आहे चॅप्टरमध्ये, एकच. कोणता? स्लोप पॉइंट फॉर्म. आणि बाळा आपण स्लोपला काय लिहितो रे? यम. आणि पॉइंटला काय लिहितो बच्चा आपण? x1, y1. अरे पॉईंट नेहमी काय असतो? ॲब्सिसा ऑर्डिनेट. कमॉन, पॉईंट काय असतो? ॲब्सिसा ऑर्डिनेट. सो इथे 1 1 दिलेला होता का नाही? हाच कोण आहे बेटा आपला? x1, क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? अरे सर नो, x1 आणि y1, 1 आणि 1. आणि स्लोप किती बेटा? -2/3. तो वैल्यूज को डाल दो. सो y - 1, y माइनस y1 हे 1, यम किती बेटा आपला? -2/3. पटकन सांगा, कळतंय का सगळ्यांना? स्लोप आणि पॉइंट, यम आणि x1 y1 या दोन गोष्टी पाहिजे मला टाकून दिल्या. 3 ने मल्टिप्लाय करा डावीकडे, पण बरेच जण डायरेक्ट असं लिहितात. पाप हे आहे. 3 ने दोघांनाही मल्टिप्लाय करा. 3 × y आला बेटा 3y, मायनस इज इक्वल टू, ओपन करा, -2 × x आणि -2 × -1 +2. सो फायनली लाईनला व्यवस्थित रिप्रेझेंट करा. 3y लाईक टर्म टुगेदर, व्हेरिएबल घ्या अलीकडे, +2x आणि -3 पलीकडे नाही तर त्याला अलीकडे आणा, दोनों भी चलेगा. सो किती आला बच्चा? 5 चलेगा. याला तिकडे नाही त्याला इकडं, लाईनचं इक्वेशन असलेलं तरी चालतं. आर यू ऑल अंडरस्टँडिंग? काय झालं? झेपतंय का सगळ्यांना? चला, डिवाइड नंबर 70 into 2 parts such that their product is maximum. बाळा 70 चे 2 तुकडे करायचे आपल्याला, 70 चे 2 तुकडे करायचे. सो बेटा त्या 70च्या एका पार्टला जर मी x बोललो तो उरलेला किती झाला बेटा? हटा दीजिए 70 - 6. काले का 2 पार्ट झाले. बरं, ते काय म्हणतायत? सच दॅट देअर प्रोडक्ट इज मैक्सिमम. तो प्यारे बच्चों फंक्शन क्या हुआ? नहीं, प्रोडक्ट. फंक्शन क्या झालं? प्रोडक्ट विच इज मैक्सिमम. समझे कि नहीं समझे? सो प्रोडक्ट x इंटू 70 मायनस हेच तुमचं कोण आहे? फंक्शन, ज्याला आपण काय म्हणतो? आपलं स्टार इक्वेशन, राईट. चला, पहिली स्टेप, पहिला डेरिव्हेटिव्ह. सो f' इज इक्वल टू 70 × 1 मायनस 2x. दुसरी स्टेप, अच्छा याला आपण 1 म्हणू. सेकंड स्टेप, सेकंड डेरिव्हेटिव्ह विल बी 0 -2 × 1. सो इट इज नथिंग बट -2 ओनली. याला आपण म्हणू आपलं इक्वेशन नंबर. स्टेप नंबर 3, पुट f' इज इक्वल टू 0. कोण आहे आपला f'? 70 मायनस 2x इक्वल टू 0. सो बेटा 70 विल बी 2x. म्हणजेच x किती आला बेटा आपला? 35. एकच तर व्हॅल्यू भेटली. बरं, पुढे पुट दिस व्हॅल्यू इन $'x. याला पुढे असं म्हणतो मी. 3 मार्कचा आहे. आता सगळ्या स्टेप्स गरजेच्या आहेत. आता मात्र एव्हरीथिंग, ही तर 1 मार्काची स्टेप झाल्या इथं. पुट इन $'x. सो f' ऑफ कोण रे बाळा? विल बी इक्वल टू, तिथं व्हेरिएबलच नाहीये, अडचण नाही, पण आपल्याला एक्झामिनरला काय दाखवणं गरजेचं आहे बेटा? <0. <0 का मतलब की होवे? <0 का मतलब होवे सर मैक्सिमा हैज ऑकर्ड. मैक्सिमा हैज ऑकर्ड, राइट. सो गिवन फंक्शन हैज प्रोडक्ट मैक्सिमम. झालं. सो याचा अर्थ काय झाला? दिस इम्प्लाइज प्रोडक्ट कसा आहे बाळा? प्रोडक्ट इज मॅक्सिमम. हे एक्झामिनर दाखवून द्यायचं, प्रोडक्ट इज मॅक्सिमम. झालं, विषय संपला. आता काही अडचण नाही. पण कधी मॅक्सिमम येतो? व्हेन x इज इक्वल टू 35. बात खतम. प्रोडक्ट इज मॅक्सिमम व्हेन त्या व्हॅल्यूला, जी व्हॅल्यू आलेली आहे बच्चा, x इक्वल टू 35. आता ही जी x इक्वल 35 आहे, याला पुट करायचं कशामध्ये? 2 पार्ट्स मध्ये. अरे सॉर्नो बेटा, आपला फर्स्ट पार्ट काय होता?
एक्स आणि हा काय होता बच्चा आपला सेकंड. अरे आलं का लक्षात एक्झाममध्ये तुम्ही भले चित्र काढलं फक्त काय लिहिलं लेट फर्स्ट पार्ट इज इक्वल टू सेकंड पार्ट इज इक्वल टू असं लिहायचं ठीक आहे ना. सो वेन एक्स इक्वल टू देअरफॉर ते म्हणले होते की ते दोन पार्ट ऑफ द नंबर दाखवा. सो बच्चा आपला फर्स्ट पार्ट काय होता रे बाळा एक्स विच इज इक्वल टू 35 आणि बाळा आपला सेकंड पार्ट इज इक्वल टू 70 मायनस एक्स विच इज 70 मायनस 35 विच इज इक्वल टू 35 आहे की नाही. व्हेरी इझी. चला पुढे डिटरमिन मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन. आता थोडंसं पटपट करूया याला आहे की नाही सगळ्यांना प्रॅक्टिस. आता थोडंसं कम्फर्टेबल वाटतंय की नाही म्हणून आला पटपट सांग बरं काय कसं करायचं याला. सगळ्या स्टेप सांग मला. हां पहिली स्टेप पहिला डेरिव्हेटिव्ह, दुसरी स्टेप दुसरा डेरिव्हेटिव्ह आहे की नाही, तिसरी स्टेप पहिल्या डॅशला झिरो करायचं त्यातनं व्हॅल्यू भेटतात एक किंवा दोन आहे की नाही. पुढची स्टेप त्या दोन व्हॅल्यू आल्या की द्यायचे टाकून एक पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते आपोआप राईट ते द्यायचे टाकून मग काय भेटतं बेटा एक मॅक्झिमम व्हॅल्यू भेटते एक मिनिमम व्हॅल्यू भेटते. चला चला आता एफ डॅश एक्स बोला इज इक्वल टू 2 3 जा हां मायनस 42 एक्स प्लस 30 पहिली स्टेप पहिला डेरिव्हेटिव्ह. चला दुसरी स्टेप दुसरा डेरिव्हेटिव्ह 6 2 जा मायनस प्लस हे बघ दुसरी स्टेप दुसरा डेरिव्हेटिव्ह प्रिंटिंग मिस्टेक मायनस 42 इंटू 1 0. चला नेक्स्ट एफ डॅश एक्स 0. चला डैश को 0 करिए. सो 6x स्क्वायर माइनस 42x कौन कॉमन येते बाळा एक्स स्क्वायर माइनस 7 जा आणि 6 जा. तो प्यारे बच्चों ये हो गया 0 6 1 जा जमेगा जमेगा. सो x माइनस 6 जल्दी बोलो x माइनस 1. तो प्यारे बच्चों यहां से x आ गया थोडं पटकन आहे की नाही एक स्टेप मी आता थोडीशी मिस करतो आहे की नाही आणि लिहितो एक्झाममध्ये थोडं स्टेप बाय स्टेप लिहा कारण 3 मार्कचा क्वेश्चन त्याला इज्जत देणं गरजेचं आहे. एक्स इज दोन व्हॅल्यू आल्या बरं पुढची स्टेप यस पहिले काय म्हणायचं बच्चा पुट एक्स इज इक्वल टू 6 इन हां तू म्हणा नाही तर एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणा. सो बच्चा एफ डबल डॅश ऑफ 6 डबल डॅश सेकंड हां बोला 12 इंटू नाही लिहायचं आपल्याला एक्झाममध्ये व्यवस्थित मायनस 42 72 माइनस 42 इफ आई कैन अंडरस्टैंड इट इज 30. अरे सर नो बेटा 30 इज पॉजिटिव विच इज ग्रेटर दैन 0. तो प्यारे बच्चों आप क्या लिखोगे व्हाट हैज ऑकर्ड मिनिमा हैज ऑकर्ड है ना. तो बेटा जी अपन एग्जामिनर को दिखाएंगे कि प्यारे एग्जामिनर जी वी हैव नाउ मिनिमम वैल्यू ऑफ द फंक्शन which has occurred at जल्दी बोलो x इक्वल टू 6. सो बेटा f ऑफ 6 आपल्याकडे f ऑफ x है which is our हीरो फंक्शन स्टार फंक्शन है ना. ये हमारा रहमान डके थे अभी हाँ. सो 6 सो 2 इंटू 6 क्यूब आंसर बघ रे बेटा पटकन 6 चा स्क्वेअर. I can expect you can find the value. हाँ बेटा बोलो हाँ आता हे सगळं फॉर्मॅलिटी अरे बरोबर नाही. एफ डबल डॅश ऑफ 1 सो 12 इंटू 1 minus 42 will be 12 minus 42 आलो minus 30 minus 30 का साला बच्चा less than 0. this implies what has occurred maxima has occurred. तो प्यारे एग्जामिनर जी f of x maximum will be at
एफ ऑफ 1 नथिंग बट 2 इंटू 1चा क्यूब, हे सगळं व्यवस्थित आहे आकांक्षा आपल्याला. -21 इंटू 1 स्क्वेअर प्लस 36. तनुश्री सापडलं का बेटा, का करू मी ते? 1चा क्यूब आला 1, सो 2 मायनस 21. अरे सही आन्सर आलं का नाही आहे? सोडवलं नाही का बरं? अरे तसं नाही बाबा, आपल्याला विथ ऑप्शन सोडवायचे. इथे प्रॅक्टिस करताना विथ ऑप्शन पेपर सोडवायचं आपल्याला, असं करू नका. ऑप्शनचा कार्यक्रम एक्झाममध्ये, इथे प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. आलं लक्ष? मी सगळे सम का घेतोय? प्रॅक्टिससाठी. हां, सो बेटा 20 आपलं 36 आणि 2 झाले 38. 20 20 40, सो -41. सो बच्चा ही व्हॅल्यू किती आली रे? -3. ती किती आली करूया का? -132. इफ यू ऑब्जर्व बोथ आर निगेटिव्ह, पण त्यातली त्यात ही पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? आता सोपं वाटतंय की नाही? अरे सोपं वाटतंय की नाही आता? पुढे वाचा, काय म्हणतात रे बाळा? द रेडियस ऑफ ए सर्कल इज इंक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 2 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे काय रे बाळा? मग अशी स्पियर होता, आता फक्त काय? सर्कल. सर्कलची रेडियस वाढतीये. हो बेटा, एक नन्नासा मुन्नासा प्यारासा सर्कल करिए, त्याच्या रेडियसला आर कहिए, है की नाही? वाढणे नाही तर कमी होणे. बस ही आर काय होईल बेटा? वाढणार. बरं, पुढे वाढण्याचा रेट दिला ना बेटा, तो क्या आपण लिखेंगे? dr बाय dt. dr बाय dt किती दिला बच्चा आपल्याला? 2. चला पुढे, फाइंड द रेट ॲट विच एरिया इज इंक्रीजिंग. सो वी हॅव टू फाइंड रेट ऑफ इन्क्रीमेंट ऑफ एरिया, म्हणजे dA बाय dt. काय करायचं बच्चा आपल्याला? dA बाय dt. ओके सर. dA बाय dt इज इक्वल टू क्वेश्चन मार्क व्हेन रेडियस इज 5, है की नाही? दिस व्हेन बेटा आर इज 5. किती सिंपल क्वेश्चन आहे का नाही? सो फंक्शन काय झालं बाळा? एरिया. आता आली अडचण. व्हॉट इज एरिया ऑफ ए सर्कल? ऋतिका? पाय आर स्क्वेअर. चला मग आता पहा, एरिया ऑफ अ सर्कल इज पाय इंटू आर स्क्वेअर. मग आता ते काय काढा म्हटले बेटा आपल्याला? dA बाय dt. घ्या डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. आर स्क्वेअरचा आला 2r आणि dr बाय dt. त्यांनी रेटच दिला होता इन्क्रीमेंटचा, तो बस बात खत्म. सारी व्हॅल्यू डाल दो एंड यू आर डन. 2 मार्कचा क्वेश्चन आहे, 3 नाही. दिस इज 2 मार्क क्वेश्चन ओनली. हा ये 2 मार्क का ही है. अरे 2 मार्कचं आहे फक्त हे. पाय इंटू 2 इंटू आर किती बेटा? 5 असताना dr बाय dt तर ऑलरेडी किती येतो? तो फिक्स्ड आहे 2. चला मग 5 2 जा 10 2 जा, बस लिख दो 20 पाई. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया है बेटा, एरिया. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? दिस क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स ओनली. आपल्या एक्झाम मध्ये 3 ला आला का चलेगा? आपलं मन मोठं आहे, चला लेकरांना छोटा क्वेश्चन देऊ, कव्हर करू. आर गेटिंग? सो दिस इज 2 मार्क क्वेश्चन ओनली. अरे अंडरस्टूड? सोपं आहे का नाही? चला नेक्स्ट. ॲन इन्व्हर्टेड कोन ऑफ 10 मीटर हाईट. ए बाळा, कोन कसा आहे? कोन 10 मीटर हाईटचा, पण कसा? इन्व्हर्टेड, उलटा. 5 मीटर बेस रेडियस फिल्ड विथ वॉटर. त्याला पाण्याने भरलं, ठीक है ना? हे बघ, डिजिटल बोर्ड का पूरेपूर इस्तेमाल करने की पूरेपूर कोशिश की थी, लेकिन क्योंकि प्यारे बच्चों हमारे पास कोन नहीं है तो हमने प्लान कैंसिल करके मना. वेरी गुड. कोन सर? सर उल्टा नहीं, कौन उल्टा है बेटा? इन्वर्टेड कोन. हाँ तो वही तो उल्टा, तो उल्टा होगा तभी तो उसमें कुछ बैठेगा. सुईचा ये होता है हैप्पी बर्थडे टू यू. अरे सर ना बेटा, ये सुईचा होता है, ये उल्टा होता है. ओके. हाँ, इन्व्हर्टेड कोन 10 मीटर हाईट. सो बाळा याची हाईट किती दिली आपल्याला? डायमेन्शन्स पहा, 10 मीटर्स. अनलेस एंड अनटिल इट इज टोल्ड, प्यारे बच्चों, हाइट हमेशा वर्टिकल ही होती है. अनलेस एंड अनटिल द हाइट ऑफ द स्लॅंट हाइट ऑफ द कोन इज नॉट गिवन. कोनच्या क्वेश्चन्स मध्ये अरे चाहिए हो, हाइट इज ऑलवेज परपेंडिकुलर अनलेस एंड अनटिल इट इज मेंशन कि हमने आपको स्लॅंट हाइट दी है. गेटिंग ना बेटा? 10. चला पुढे काय म्हणतात बाळा आपल्याला ते? 10 मीटर.
5 मीटर बेस रेडियस, मला रेडियस सुद्धा माहिती आहे बच्चा 5 मीटर्स. ओके सर, ओके. फिल्ड विथ वॉटर, ठीक आहे, ते पाण्यात भरले. आता किती आय डोंट नो. इट्स व्हॉल्यूम इन्क्रीज ॲट द रेट ऑफ 3/2 सेंटीमीटर क्यूब पर मिनिट. मिनिटाला, अरे पाणी आपण पोर करत गेलो का नाही, तर मला ना काय दिलं त्यांनी, रेट ऑफ इन्क्रीमेंट ऑफ व्हॉल्यूम. सो बच्चा सेंटीमीटर पर मिनिट आपण लिहू dv/dt. कम ऑन, dv/, तुम्ही पाणी भरत गेले म्हणाल तर ते कसं भरतं, 3/2 सेंटीमीटर क्यूब पर मिनिट. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? समजा आपण पाणी भरत राहिलो आणि 1 मिनिटाचा टाइम झाला तर किती भरला जाईल बच्चा, तो 3/2 सेंटीमीटर क्यूब एवढा व्हॉल्यूम भरला जाईल. संचिता कळतंय का? हा रेट दिला. पुढे फाइंड रेट ॲट विच. आता तो रेट कोणता विचारतायत आपल्याला आदित्य सार्थक. हाईट ऑफ द वॉटर लेवल इन्क्रीजेस वेन द डेप्थ इज 4. की जेव्हा डेप्थ किती होईल बाळा, 4. आता पहा ना, तो 10 मीटर आहे, भरत 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 काय होईल, 4 मीटर. सो प्यारे बच्चों, कुठे ना कुठेतरी इथे बरं का हे एवढं भरलं जाईल, राईट. ॲक्च्युली काय ते भरलं जाईल हे तर फ्लुइड झालं फिजिक्स, पण मॅथमध्ये सिमिलर ट्रायंगल्स काय वापरत बेटा आपल्याला, सिमिलर ट्रायंगल्स, तो भरला जाईल. ओके, त्याचा फक्त सेक्शन घ्यायचा आपल्याला. सो बाळा तो भरला गेला, तिथे रेडियसला आपण काय म्हणू, आर. काय म्हणू बच्चा, आर. आणि ही जी हाईट आहे बेटा, ह्या हाईटला आपण म्हणू एच. कमॉन, ह्या हाईटला काय म्हणू. क्या सारे बच्चे इस बात को समझ रहे हैं? अरे सर नो. म्हणजे बाळा 2 ट्रायंगल झाले, हे बघ 5 मीटर, त्याला करस्पॉन्डिंग साईड म्हणजे ही रेडियस झाली आर. मोठ्या ट्रायंगलची 5, 10वीला चॅप्टर ट्रायंगल होता, ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स आहे की नाही. 5 ला करस्पॉन्डिंग झाली आर, आणि बाळा 10 मीटर हाईटला करस्पॉन्डिंग याची छोटीशी हाईट एच. अलग अलग लक्षात. तो प्यारे बच्चों अपन यहां से लिखेंगे फ्रॉम हियर 5/r will correspond to 10/h. ओके. दुसरे किस लिए, जे आपले एक्स आणि वाय होते रेक्टेंगल मध्ये वगैरे वगैरे आहे की नाही, तर आपण काय करायचो, एक्सप्लिसिट लिहायचो, वायला एक्स मध्ये लिहायचो, वायला एक्स मध्ये लिहायचो. सो बच्चे इथे काय काढायचं बघ बरं मला, फाइंड द रेट ॲट विच हाईट इंक्रीजेस. म्हणजे बाळा dh/dt काढायचंय, dh/dt. सो सब्जेक्ट झाला एच, तो अपन आर को कन्वर्ट करेंगे एच में. समझे कि नहीं समझे? सो प्यारे बच्चों 5 2 जा, सो दिस इम्प्लाय, अच्छा ते तसंच ठेवतो मुद्दा मी, का तर तुला कळलं पाहिजे आहे की नाही. दिस इम्प्लाइज बाळा, जागा पूर्ण नाही का आपल्या नंतर. घरचे कचरा निकाल, फारी गाणं आहे, निदान चांगलं गाणं लावून काय ना लोक कचरा टाकतील बेटा. दिस इम्प्लाइज 5 1 जा 5 2 जा होईल. आणि बाळा आर काय भेटल रे, कमॉन आर काय भेटल, आर वरती जाईल h/2. कमॉन आर काय भेटल बच्चा मला, कळतंय का सगळ्यांना? ठीक आहे, चला पुढे. आता हे dv/dt दिलं, ओके. तो अब क्या करेंगे बेटा, बात चल रही है पोरिंग की, वॉल्यूम की. व्हाट इज द वॉल्यूम ऑफ अ कोन, ऋतिका, अमृता, अब आ गई अडचण सर, आकांक्षा. लक्षात घ्या सिलेंडरचा व्हॉल्यूम काय आहे, πr² एच, तर हा त्याच्या 1/3 आहे. आलं का लक्षात. म्हणजे जर समजा याच्यात 1 लिटर पाणी बसलं, राईट, तर हे पाणी सिलेंडरमध्ये किती वेळा टाकायचं, 3 वेळा, तो भरतो. सिलेंडर व्हॉल्यूम मोठा आहे, किती पट याच्या 3 टाइम्स, राईट. सो याचा 1/3 आहे. कमॉन, याचा काय बच्चा 1/3. सो व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर कोन काय असतो बेटा, 1/3. ओके, dv/dt ऑलरेडी गिवन आहे. सो कमॉन dv/dt विल बी 1/3 पाय, म्हणजे बाळा π/3. कमॉन π/3 कॉन्स्टंट. बरं एक काम करूया, ॲक्च्युली याच्यात थोडासा चेंज करू आपण. ॲक्च्युली काय करू, dv/dt आपला आर कन्वर्ट करून घेऊ 1/3 पाय. ओके, आर h/2 है तो उठा के डाल दीजिए h/2. अरे एकच व्हेरिएबल पाहिजे ना, ते एकदा करून घ्या. विच विल बी, यालाच आपण काय लिहू बच्चा π/3 मल्टिप्लाय बाय एचचा काय झाला बाळा, अपॉन 2 चा काय होईल खाली, है कि नहीं, h² × h³ खाली 2 झाला 4. तो प्यारे बच्चों वॉल्यूम हैज बिकम πh³
पाय एच क्यूब बटे 12. पहा बरं आले का सगळे इथपर्यंत, राईट. बरं आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू पाय बाय 12 कॉन्स्टंट आहे, एच क्यूबचा आला, एच क्यूबचा आला 3h स्क्वेअर, आणि बाळा एच विथ रिस्पेक्ट टू टी वॉज समथिंग दे वर आस्किंग. अरे सर नो रेट एट विच हाइट है कि नहीं, म्हणजेच हाइटचा रेट डी एच बाय डी टी. तो प्यारे बच्चों डी बाय डी हा रेट फिक्स्ड आहे विच इज नथिंग बट 3 बाय पाय बाय 12 तर कॉन्स्टंट आहे बाळा 3 टाइम्स. ते काय म्हणतात वेन द डेप्थ इज 4, वेन द डेप्थ इज 4 म्हणजे ज्याला काय करूया आपण 4चा इंटू डी एच बाय डी टी. सो बेटा भाग अगर हम दें, हा 3 3 झाला कैंसल आउट, डिनोमिनेटर 2 6 जा, और थोड़ी सी काटाकाटी होगी तो अपन एक काम करेंगे बेटा डी एच बाई डी टी इज इक्वल टू 6 अपॉन 4चा स्क्वेअर किती होईल बेटा 16. सो 2 3 जा आणि 2 8 जा. ओके पाय राहिला का, यस. सो पाय जो आहे तो खाली येऊन जाईल 8 पाय, 6 वरती जाईल. ओके आणि 16 पाय खाली येईल, 2 3 जा आणि 2 8 जा. सो डी एच बाय डी टी इज 3 अपॉन 8 पाय, 3 अपॉन 8 पाय. ओके सो मॅथ असल्यामुळे आपण हे असंच ठेवलं तरी चालतं, काही अडचण नाही. पायला सॉल्व करायची गरज नसते, 1 2 80 20/7. ठीक आहे ना, 3/8 पाय. पण अर्धा मार्क का गेला असता समोर दे आपला, जल्दी बोलो का गेला असता. युनिट इज व्हेरी इंपॉर्टंट. रेट ऑफ इन्क्रीमेंट या फिर डिक्रीमेंट हो, डी एच बाय डी टी हाईट मीटरमध्ये, किंवा आता त्यांनी दिलं होतं ना आपल्याला कशामध्ये मीटर, व्हेरी सॉरी कशात दिलंय. आता हे सेंटीमीटर क्यूब आहे ना, इथं सेंटीमीटर असणार आहे बेटा. अरे लक्षात आलं सगळ्यांना, ठीक आहे ना, हे मिस्टेक. ह्या टॉपिकमध्ये काय तुम्हाला ते कन्व्हर्जनची वेळा येऊ देत. ए अरे समजतंय का सगळ्यांना, सगळे युनिट सेम असतात. हे इथं काय तुला हे काही फिजिक्स नाही, हे आपल्या सरांकडनं झालं असेल टायपिंग. हे सगळं सेंटीमीटर असतं, ते काय अजिबात चिंता करायची काही कारण नाही. ठीक आहे ना, हे 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 गरज कुठे फिजिक्स काय काय. पण हे कोणती बोर्ड एक्झाम आहे, अरे ही प्रॅक्टिस चालू आहे, आलं का लक्षात. ही प्रॅक्टिस चालू आहे, हे तो कार्यक्रम तिकडे करायचा, कोण इझी कोण डिफिकल्ट, इकडे प्रॅक्टिस करा, हे समजून घ्या सगळं एकदा. आलं का हे, कोणाकोणाचं आन्सर आलं होतं बेटा. तुम्ही ढागे सगळ्यांनी डायरेक्ट स्किप करून टाकला. आणि परीक्षेत जर असं आलं तर 2 कोणते क्वेश्चन आले तर दोन्ही सोडून द्यायचे. चला लास्ट क्वेश्चन. हां असं क्वेश्चन कुठे येत असतो, हे मनाचे श्लोक झाले जे रामदास स्वामींनी लिहिले होते. तुम्ही तुमचे श्लोक नका लिहू, कारण तुम्ही व्हायरल झाले की परत मी व्हायरल होईन, याला कोण शिकवलंय. त्याच्यामुळे धावपळ करू नका. चला, स्टोन व्हर्टिकली थ्रोन अपवर्ड इज मूविंग इन अ लीव, लीव नसेल ते, ठीक आहे ना. इट्स इक्वेशन इज गिवन. महत्वाचं काय बेटा इक्वेशन, मी तुम्हाला बोललो नाही, ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट राहिला डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन. 1 मार्कला काय ना पॉप्युलर क्वेश्चन येतो, हा 4 मार्कला दिला, मन मोठं केलंय, छोटा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. पहा आता मॅक्झिमम हाईट काढा वेन द स्टोन रिचेस. काही नाही, वर्ड प्रॉब्लेम करून दिला फक्त. बाळा कोणताही ऑब्जेक्ट तू वर फेकला राईट, तर तो खाली नाही आला असं होऊ शकतं का, पटकन सांगा येस ऑर नो. अरे जेही करता तुम्ही, मी काय म्हणतोय, समजा मी साईला वर फेकलं, साईला उचलून WW वर फेकलं आणि तो खाली झाला नाही पाहिजे, होईन का, होईन ना. जर मी तुला 11.2 किलोमीटर पर सेकंडने फेकलं, किती एस्केप स्पीड. त्याच्यामुळे जर आपल्या फ्रेंड्ससोबत भांडण झाली त्याला काय म्हणायचं, तुला मी 11.5 किलोमीटर पर सेकंडने फेकन, एका सेकंदात घोटन. अरे का आलं का, एका सेकंदात तू घोटन इतका जर वर गेला ना व्हर्टिकल, तर तू परत त्याचा काही संबंध राहणार नाही. त्याला म्हणायचं एस्केप स्पीड. ठीक आहे, इथं तसं काही घेणं नाही. सो दगड वरती फेकलेला आहे बेटा, आणि तो जेव्हा मॅक्झिमम हाईट रीच होतो, अरे फिजिक्समध्ये आपण काय घेतो बेटा, फायनल स्पीड काय झाला
0 and it was thrown with some initial speed. Concept आपली u. ठीक. हे बेटा ते काय म्हणतात डिस्प्लेसमेंट ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. ओके, ते म्हणतात मॅक्झिमम हाईट काढा, काही अडचण नाही. हे बेटा डिस्प्लेसमेंटचा रेट ऑफ चेंज वेलॉसिटी. वेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. सो बोला 294 minus 49 into बाळा टी स्क्वेअर झाला 2t. सो 294 मायनस गेटिंग. सो आता हे फंक्शन ऑफ टी झालं आणि हा काय झाला एफ डॅश टी आहे की नाही. आणि मग पुढची स्टेप डॅशला 0 करा. आता अर्थात पुढचा डेरिव्हेटिव्ह काढा तर ॲक्सेलरेशन भेटतं अकॉर्डिंग टू फिजिक्स. आता इथं पहा फिजिक्स मॅथ जंबल करू नका. मला एकदा तुम्ही सांगा मी याला फिजिक्सच्या भाषेत लिहू ॲक्सेलरेशन वगैरे का मॅथच्या भाषेत लिहू. मग याला एफ ऑफ टी बोलतो, याला एफ ऑफ टी बोलतो. मॅथच्या भाषेत लिहायचं ना, अडचण नाही. हे बघ हे बेटा त्यांनी जो यस दिलेला होता हे बेटा हा ॲक्च्युली एफ ऑफ टी आहे. कमॉन काय एफ ऑफ टी. फक्त काय चेंज झाला आपलं एफ ऑफ एक्स फंक्शन असायचं तर ते एफ ऑफ टी आलं. नथिंग न्यू हॅज हॅपन. अरे हेच आपण एफ ऑफ एक्स करायचं ना. 294x मायनस 49x स्क्वेअर. फक्त एक्स काढला आणि त्याच्या कोण आलं बाळा टी. सो बेटा हा झाला एफ ऑफ टी. तर मी व्हॅलॉसिटी काढली म्हणजे प्यारे बच्चो व्हॉट वी हॅड फाउंड एफ डॅश ऑफ टी. सो पहिली स्टेप पहिला डेरिव्हेटिव्ह कम ऑन. दुसरी स्टेप दुसरा डेरिव्हेटिव्ह 294 झाला 0 बेटा माइनस 98 कॉन्स्टेंट यानी टीच्या रिस्पेक्टने आलं. सो प्यारे बच्चों माइनस 98. लेकिन क्योंकि यहाँ पर वेरिएबल है ही नहीं तो अपन प्यारे एग्जामिनर जी को कह सकते हैं भाई ये नेगेटिव है. दिस इंप्लाइज व्हाट हैज ऑकर्ड. अरे जल्दी बोलो मिनिमा हैज ऑकर्ड. अब सर मिनिमा हैज ऑकर्ड का मतलब की हो बे दगड़ को अपन अगर ऊपर फेंकेंगे राइट सो स्पीड क्या हो रही है डिक्रीज. कुछ इस तरह से हो रही है कि एट अ सर्टन पॉइंट इट हैज बिकम 0. 10 ने फेकला होता तो 10 9 8 7 6 5 करीत काय झाला 0. इसका ये मीनिंग है. हाँ सिंगल डेरिव्हेटिव्ह डबल लेस दॅन 0 मिनिमम एक्स्ट्रीमली सॉरी मॅक्झिमा पाहिजे. यस 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 डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला म्हणजे व्हॉट हॅज ऑकर्ड मॅक्झिमा हॅज ऑकर्ड. मग आता विषय असा आहे की व्हेलॉसिटी तर कमी हो राहिली. इकडे फंक्शन पहा स्टोन थ्रोन इक्वेशन इज गिवन मैक्सिमम हाइट. हाइट बढ़ रही है नहीं समझे. अरे सर बौखला गए हो का. हाइट मॅक्झिमम हाइट वाढतीये आणि स्पीड कमी होते. अरे डिपेंडिंग अपॉन फंक्शन. आधी बघ ना जसं वरती चालला हु इज बडिंग हाइट इज बडिंग. अरे गेटिंग हाइट वाढतीये आणि ते डिटेक्ट झालं. तर मी तुम्हाला म्हटलं की कोणत्या भाषेत लिहायचं आपण मॅथच्या भाषेत जर लिहिलं बट एक्झामिनर इज एक्सपेक्टिंग की तुम्ही म्हणा की हाइट हॅज बिकम मॅक्झिमम. आलं का लक्षात. मग ठीक आहे. आता पहा ते करण्यासाठी अकॉर्डिंग टू मॅथ्स हे बघ हे बेटा पहिली स्टेप पहिला डेरिव्हेटिव्ह दुसरी स्टेप दुसरा डेरिव्हेटिव्ह पुढची स्टेप डॅशला 0 करा. म्हणजेच काय रे बाळा जल्दी बोलो एफ डैश ऑफ टी को आप 0 करिए. सो बाळा एफ डैश टी कौन है बच्चा बाजार 294 माइनस 90 टी को आप 0 करिए तो फिर आपको क्या होगा मतलब 294 होगा 98 टी. सो ये इसके ट्रिपल है. सो दिस इंप्लाइज टी आ चुका है 3 सेकेंड्स फ्रॉम हियर. ओके सर हम इसको पुट करके इधर रखेंगे तो भी व्हाट विल हैपन. अरे सर नो बेटा याला आपण काय म्हणू पुट इन अकॉर्डिंग टू प्रोसेस पुट इन एफ डबल डैश ऑफ टी. सो व्हाट विल हैपन बेटा एफ डबल डैश ऑफ टाइम तुम्ही 3 नाही 45 जरी टाकला तर काहीही फरक पडणार नाही. इट इज नथिंग बट माइनस 98 विच इज लेस देन 0 और उसी का मतलब हुआ मैक्सिमा. हाँ डबल लिहिलं तरी काही पाप नाही तिकडे मेंशन केलं तरी काही पाप नाही आहे आणि मॅक्सिमाचा अर्थ मला लिहायचा होता दॅट्स व्हाय आय हॅव रिटन. तो प्यारे बच्चों इसका मतलब हुआ दिस इंप्लाइज आता तुला स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. स्टोन हॅज रिच्ड काय रीच झाली बच्चा मॅक्सिमम हाइट. स्टोन हॅज रिच्ड मॅक्सिमम हाइट परंतु कधी तिसऱ्या सेकंदाला. कधी रे बेटा तिसऱ्या सेकंदाला.
ओके. मॅक्झिमम हाईट ॲट टी इज इक्वल टू 3 सेकंड्स. आलं का लक्षात? आता पहा, मॅक्झिमम हाईट ॲट टी इक्वल टू 3 सेकंड. आणि मग मला पाहिजे मॅक्झिमम हाईट. आता मला काय पाहिजे बच्चा? मैक्सिमम हाइट. तो प्यारे बच्चों मैक्सिमम हाइट कैसे निकालेंगे? सो एफ ऑफ आपला जो टी आहे तो काय व्हायला पाहिजे बाळा? मॅक्झिमम. आणि तो कधी होईल बच्चा? एफ ऑफ टी ची जागी काय टाकायचा? 3. आणि मग कुठे आपलं फंक्शन आहे काय? एफ ऑफ टी हे 2 हां -49 इंटू आहे का फायनल आन्सर का सॉल्व करू? चला 3 4 जा 12 कॅरेली 1 3 9 जा 27 आणि 128 कॅरेली 2 3 2 जा 6 आणि 2 आला 8 8 2 मायनस 3 3 जा 9 9 9 जा 8 36. अरे एक मिनिट 8 9 4 जा 36 आणि 8 441. सो फायनल आन्सर इज 441 इफ आय एम नॉट रॉंग. यस जेपिंग. सो काय काढली बच्चा आपण? मॅक्झिमम हाईट. तरी अर्धा मार्क गेला असता का? इथं काहीच नाहीये. सगळ्यांनी लक्ष द्या, शेवट गोड झाला पाहिजे. अर्धा मार्क गेलाच असता. सर अगर कुछ भी ना हो सर आपने कम से कम यूनिट लिखना जरूरी है. सर मीटर लिखा तो चलेगा? नहीं चलेगा. क्यों? दे हैव नॉट मेंशन. आर इज दैट ओके? सो एटलीस्ट मेंशन द युनिट्स मॅक्झिमम हाईट. आणि अशा प्रकारे बाल मित्रांनो मंडळ आपले आभारी आहे. थँक यू फॉर युअर पेशन्स. ओके.